तुकारामजी मंगेला, नारंगी गावाचा एक गोड आवाज, महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक, टेनिस क्रिकेट विश्वातील एक टेनिस क्रिकेटचे विश्लेषक म्हणून ज्यांची ओळख आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये, ते म्हणजेच आमचे सन्माननीय तुकारामजी मंगेला सरांचा आवाज आपण ऐकत होतात। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय, नारंगी ग्रामीण धमाका 2025। आणि या 2025 मधील आजचा या स्पर्धा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना आपण या ठिकाणी खेळत आहोत। एका साईडला श्रीराम कसराली संघ असेल तर दुसऱ्या साईडला असेल वाघोबा कसराली। बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय श्रीराम कसराली या संघाला प्रथम फलंदाजी या ठिकाणी आपण करताना पाहणार आहोत। आघाडीची जोडी आपण श्रीराम कसराली या टीमची, एका साईडला कृतेश पाटील स्ट्राइक एंडवर आणि एका साईडला निकेश अकॅडूला पाहतोय। ऑफ साईडला पंच केलाय, चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये। अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलं गेलंय श्रीराम कसराली या टीमचं 1 या धावेनं। इथून जिंकलाच तर नक्कीच आजच्या दिवसाच्या टॉप 3 मध्ये तो प्रवेश होईल। इथून मात्र कदाचित एक ड्रॉ कदाचित केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून। अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे। वेळेस पाहिलं इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय। धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2। कृतेश पाटील मागच्या मॅचमध्ये नक्कीच लवकर बाद झाले होते नो डाऊट, मात्र जवळपास आपण आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळताना पाहतो या खेळाडूला। चांगला चेंडू आहे यावेळेस जर आपण पाहिलं तर जागेवरून हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता। अक्षरशः असं वाटलं त्या ठिकाणी खेळपट्टीवर खेळताना बॅटरच्या शूजला खीळ ठोकलेत की काय किंवा फेविकिकने ती शूज चिपकवलीत काय, अशा प्रकारे एका जागेवर स्थिर उभं राहून स्टँड बाय स्टँड उभं राहून मात्र या बाहेरच्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला होता। ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता, फटका हवेत खेळला गेला, स्वतः गोलंदाज झेलच्या खाली पोहोचला देखील होता, मात्र अंतिम क्षणी त्या ठिकाणी कॅच होतोय ड्रॉप। एक संधी मिळते खेळण्याची निकेश या खेळाडूला। धावसंख्या झाली आहे ते 3। यानंतर कदाचित ड्रॉ केला जाईल। श्रीराम कसराली बी वर्सेस वाघोबा कसराली, या 2 कसरालीच्या संघांना आपण आमने सामने पाहतोय। त्यामुळेच मित्रांनो मी म्हटलं ना की या ठिकाणी तुम्हाला पुढचा मॅच जो आहे, पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला कसरालीच्या क्रिकेटचं नक्कीच टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळेल। आपण खार्डीचं पण टॅलेंट पाहिलं, खार्डीचे देखील आज बऱ्याचशा संघांना आपण पाहिलं, कसरालीचे देखील आज बरेचसे संघ आहेत, तलावपाडा एक संघ आपण पाहिला, कनेरचा देखील आपण एक संघ पाहिला आजच्या दिवसामध्ये। ऑन साईडला जोरकस फटका खेळायचा होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेट रिझर्वमध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं। या चेंडूवर फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगलला धावसंख्या पोहोचली गेली आहे ती तब्बल 5 या आकड्यावर। चला सुमित 11 फणसपाडा टीम कॅप्टन, त्यानंतर गावदेवी कनेर टीम कॅप्टन, तसेच चालू असलेल्या सामन्यातील एक प्रतिनिधी। यावेळेस बॅटची एज बीट झालं यष्टीरक्षक, मात्र चेंडू निघून गेला आहे सरळ लेग स्टॉप रिझनच्या दिशेनं। 4 धावांसाठी चौकार। पदम पाटील अप्रतिम षटक हाताळलं गेलं, एकही सफलता नाहीये, मात्र नक्कीच या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर 9 धावेचं षटक ते हाताळलं गेलं पद्मनकडून। बॉलर्स षटक क्रमांक 2 आपण पाहतोय हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर रोहित किनी या गोलंदाजाला आपण पाहतोय। पुन्हा एकदा मी कॉल देतोय सुमित 11 फणसपाडा, त्यानंतर गावदेवी कनेर या दोन्ही टीम कॅप्टन आयोजकांसोबत त्या ठिकाणी संवाद साधायचे आहेत। तसेच सुरू असलेल्या टीम मधील एक प्रतिनिधी। यावेळेस चेंडू टॉस झालाय, बुडलेल्यावरून चेंडू अधिक बाउन्स करतोय,
आदळला गेला तो कदाचित हेल्मेटवर, डोक्यावर तो चेंडू आदळला गेला. बघा जरा चेक करा दुखापत झाली आहे का. एक रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली होती. अप्रतिम. आजच्या जर या स्पर्धेचा विचार केला ना, खरोखर वैतरण्याचं क्रिकेट काय आहे, वैतरण्या परिसरामध्ये क्रिकेट किती मोठ्या प्रमाणात खेळलं गेलं आहे आणि खेळलं जात आहे हे अक्षरशः आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. बघा जरा चेक करा जास्त दुखापत आहे का जरा प्लीज. कदाचित बॅटर त्या ठिकाणी रिटायर्ड होतोय, कारण जो बाउन्स आपण पाहिला आणि अगदी तो चेंडू आदळला गेला तो कानावर, त्याच्यामुळे ती दुखापत झाली आहे. त्यामुळे कदाचित तो बॅटर रिटायर होतोय आणि त्याच्या जागी आपण बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धवल येतोय ऑफ साईडला, चेंडूला पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलाय, फक्त सिंगल मिळेल. मागच्या मॅच मध्ये धवलची अप्रतिम बॅटिंग पाहिली होती आपण. एक धाव मिळेल. एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10 धावा, माफ करा 11 धावा या पळकावर लागल्या गेलेल्या आहे. स्ट्राईक एंडला धवल. यावेळेस इनसाइड आउटचा फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, मात्र पहिल्या आयटम मध्ये चेंडू फील्ड झाला नाहीये. बॅकअपसाठी एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला अडवण्यासाठी फिल्डर येईपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या धावेला देखील पूर्ण केलं गेलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, कौतुक नक्कीच केलं जाईल. या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर धावा येणं गरजेचे आहे. सकाळपासून आपण जे क्रिकेट पाहिलंय, ज्याप्रमाणे पहिला सामना या दोन्ही संघांना जिंकलाय, कशा पद्धतीने जिंकलाय, कुठल्या स्थितीमध्ये आपण जिंकून आलोत वर, याची पूर्ण कल्पना या दोन्ही संघांना आहे. त्याच्यामुळे काय घडामोडी घडल्या आहेत, कशा प्रकारे काही चुका आपल्या मैदानाच्या आतमध्ये झाल्या होत्या आणि चुकांमुळे कदाचित आपण अर्थार्थ या ठिकाणी जिंकलोय, याचा कदाचित अनुभव या दोन्ही संघाने घेतलाय. त्याच्यामुळे आताचा क्रिकेट कदाचित यावेळेसचा क्रिकेट सांभाळून खेळण्याचा प्रयत्न असेल या दोन्ही टीमचा. शॉर्ट बॉल ऑन साईडला, चांगला फटका आहे, मात्र डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. परतावा लागेल या ठिकाणी. फलंदाज बाद होतोय मिस्टर निकेश. धवल बाद झालेत, माफ करा, धवल बाद होत आहेत. ड्रॉ केला जातोय. बघा 3 चिठ्ठ्या या ठिकाणी टाकल्या गेलेल्या आहेत. बघूया कुठल्या टीमला बाय मिळेल, कसा ड्रॉ असेल. एक चिठ्ठी उचलली गेली योगेश घरत, काय ती चिठ्ठी बाय असेल का? यस, ती बाय असेल. कोण आहे? गावदेवी कनेर. क्या बात आहे. गावदेवी कनेर संघ हा आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळताना तुम्हाला दिसणार आहे. त्या संघाला बाय मिळाले आहे, म्हणजेच याच्यानंतरचा जो मॅच असेल तो मॅच म्हणजे एका साईडला आपण नक्कीच सुमित 11 फणसपडा या टीमला पाहणार आहोत आणि त्या टीम सोबत पुढचा मॅच खेळणार आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो. सॉफ्ट हँड ऑफ साईडला चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एक धाव तर वेगानं पूर्ण केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. धावा झालेला आहे त्या 14 धावा. इथे जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघाला. वेलकम. सॉरी दादा, मी बघितलं नाही तुला, माफ कर. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम भगवान दादा, हार्दिक स्वागत आहे आपलं. डेड बॉलचा इशारा कदाचित रनवे मध्ये थोडीशी चुकी होताना त्या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाजामार्फत. धावा झाल्या आहेत त्या 14. गोलंदाज रोहित केनी डान्सिंग डाऊन द पिच. अगदी सरळ बॅटनं लॉंग ऑनच्या दिशेनं स्ट्रोक खेळला गेलाय. डीप लॉंग ऑनला फिल्डर आहे, वेगानं आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त 1 मिळेल. मी म्हटलेलं महत्वपूर्ण मॅच आहे. इथून आपण जिंकल्यानंतर कुठल्या टीम सोबत खेळायचं आहे याची देखील पूर्ण कल्पना आहे.
त्याच्यामुळे ही मॅचला देखील नक्कीच मजा येणार आहे. तर एका साईडला आपण पाहतो की कन्नडचा संघ पुढे आहे. डीबीएनच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टवर आपण पाहू शकाल स्क्रीनवर अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवानजी पाटील साहेब यांना आपण लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकाल. प्रत्येक स्पर्धेमध्ये नेहमी सहभाग असतो दादांचा. आज देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत योगेश घरत, प्रवीण गावाट, त्यानंतर अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवानजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. वेलकम दादा, आपलं पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. धावसंख्या झाली आहे ती फलकावर 15 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. मगाशी आपण पाहिलं तर तब्बल 25 धावा 12 चेंडूमध्ये पाहिल्या होत्या. मगाशी आपण पाहिलं तर जवळपास 12 धावा 15 धावा या आपण 12 चेंडूमध्ये पाहिल्या होत्या. इथे नक्कीच आता मात्र कदाचित क्रिकेटचा खेळ देखील थोडासा वेगळा तुम्हाला पाहायला मिळेल, कारण संध्याकाळचं क्लायमेट सुरू झालंय. नेहमी म्हणतात आमचे तुकाराम मंगेला सर देखील नेहमी म्हणतात की क्रिकेट हे 3 फॉर्मॅटमध्ये असतं. सकाळचं फॉर्मॅट वेगळं असतं, दुपारचं गरमागरमीचं फॉर्मॅट वेगळं असतं आणि संध्याकाळचं दमट क्लायमेट आणि संध्याकाळचं क्रिकेटचं क्लायमेट वेगळं असतं. त्यामुळे कदाचित इथून थोडंसं वेगळं क्रिकेट पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू ऑन साईडला. यावेळेस चेंडू मात्र थांबणार नाहीये, निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार 6. थँक्यू डीजे. काय स्ट्रोक खेळला गेलाय, अप्रतिम दर्जेदार. आणखीन एक जोर कसपट काय डीप लॉंग ऑनच्या दिशेने प्रोडक्शनला फील्डर आहे त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळेल, फक्त सिंगल मिळेल. एक के बिना कुछ नहीं, एक पे ही रुकना पडेगा. एकेरी धावेनं धावा संख्येचा वेग वाढतोय. धावा तब्बल गेल्या त्या 22 या आकड्यावर. 2.2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा संख्या फलकावर आहे ती 22. श्रीराम कसराली ब आणि एका साईडला आपण पाहतोय वाघोबा कसराली. कसरालीच्या क्रिकेटचं टॅलेंट तुम्हाला पाहायला मिळते. कसराली गावामध्ये किती मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जात आहे आणि किती मोठ्या प्रमाणात क्रिकेटचं टॅलेंट आहे या कसराली गावामध्ये हे तुम्हाला नक्कीच याची डोळा डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. धावा झाल्या 23. ऑफ साईडला बॅटची एज घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने निघून गेलाय. चांगलं शतरक्षण शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये केलं गेलंय. या फटक्यावर देखील फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. धावा झाले आहेत ते 24. 2.4 चेंडूंचा खेळ संपलाय. आनंद पाटील गोलंदाज. यावेळेस बॅटची लिडिंग एज अगदी आतली कडक साठून एसटीच्या मागे चेंडू निघून गेला होता. चांगली गोलंदाजी होत आहे या ठिकाणी. बघा पहिल्या चेंडूवर षटकार आनंदच्या आपण पाहिला होता, त्यानंतर मात्र एक चांगली लाईन आणि लेंथ आपण आनंद यांचे पाहिले. फक्त सिंगल 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 आणि सिंगल म्हणजे शेवटचे 4 चेंडू जर आपण पाहिले तर शेवटच्या या 4ही चेंडूवर फक्त सिंगल ही धावसंख्या आतापर्यंत आली आहे. बॅटशेज पुन्हा एकदा चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे स्टॉप केला गेलाय. 1च मिळेल ते देखील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय फलकावर श्रीराम कसराली ब या टीमची 1 बाद 26 धावा. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा फलकावर. अंतिम षटक हाताळण्यासाठी प्रथमेश पाटील या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दांडी गोल.
गोल गोल दांडी गोल. निशिकेशला परतावं लागेल डगावच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवर गाडी बाद आउट. सांभाळ तुऱ्याला गाला तुझ्या उसाला लागल कोला. अगं तुझ्या उसाला लागल कोला. सांभाळ तुऱ्याला गाला सांभाळ तुऱ्याला गाला. अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. बॅट्समॅन आपण पाहिलं तर थोडस अगोदर केला गेला. बघा कशा प्रकारे इथे अगदी खाली बसतोय चेंडू आणि ऑफ स्टंप या ठिकाणी उडवलं गेलंय. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय प्रेमनाथ, माफ करा प्रेमनाथ वैती गोलंदाज आहेत आणि पहिल्या चेंडूवर डब्ल्यू शोधला आहे प्रेमनाथ वैती या गोलंदाजानं. 26 धावसंख्येवर फलंदाज बाद. दुसरा मोहरा बाद झालाय. फुल टॉस बाय टिक स्ट्रोक खेळला गेलाय. गुटना टेक स्ट्रोक खेळला गेला. डीप लॉंगलेगला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. काय थ्रो, अप्रतिम थ्रो त्या ठिकाणी केला गेलाय. जितक्या वेगाने चेंडू लॉंग लेग डीप मध्ये गेला होता तितक्याच वेगाने त्याच क्षेत्रामधून चेंडू स्ट्राइक एंडला थ्रो देखील झालाय. या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल. धावा संख्येत भर. धावा झाल्या त्या 27 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. इथे पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे पहा ही विकेट सॅक्रिफाईस केले गेले आहे. याचं कारण कदाचित पंकज पाटील यांना ती स्ट्राइक द्यायची असेल आणि या कारणास्तव मात्र ही विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केले गेले आहे. गौतम वैती परतोय डग आउटच्या दिशेनं आउट. तुला बघून केलो या तंदून उन्हाचं चांदण झालं या. थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत प्रशांत वैती. यावेळेस इथे फटका फसलाय बघा. स्वतःसाठी स्ट्राईक हवी होती त्यासाठी मात्र गौतम वैतीला विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी परावृत्त केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर जी अपेक्षा होती पंकज पाटीलवर की इथून एखादा मोठा फटका, त्या अपेक्षाला मात्र पुऱ्या करता आला नाहीये. पंकज देखील गौतमच्या पाठोपाठ डगावच्या दिशेनं आउट. गाडी मध्ये गाडी आता मार्केटला थार आहे आणि बघताच दिला आग लागती अशी तुझ्या नजरेत धार आहे. तुला नजर लागल थँक्यू. दुखापतीमुळे बाहेर होता हाच खेळाडू आणि नक्कीच बघा त्या दुखापतीपासून बरं होऊन मी तर म्हणेल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा खेळण्यासाठी आपल्या टीमसाठी उभा राहिलाय. काय स्ट्रोक केला इनटू द गॅप. चेंडू थांबला नाहीये. आल्या घणाघात प्रहार. हा आहे प्रहार. चौकार 4. थँक्यू. फुल टॉस चेंडू अक्रॉस म्हणजे आडव्या बॅटनं त्या चेंडूला खेळले गेले. म्हणजे म्हणायचं गेलं जखमी वाघ आणि त्या जखमी वाघाच्या बॅटमधून हा कडक स्ट्रोक खेळला गेलाय. वापसी करतोय आउटसाइड ऑफ स्टंप. पंच बोलतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 32 झाले आहेत. यावेळेस नक्कीच तिसऱ्या पंचांच्या दिशेने जावं लागेल. गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेश वैती जवळपास चॅलेंज करतायत. इनफिल्ड अंपायरनं जो वाईट चेंडू दिलाय त्या वाईट चेंडूला चॅलेंज केलं गेलं या ठिकाणी. प्रथमेश वैती या गोलंदाजामार्फत चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा चेंडू वाईट आहे की नाही. बघा या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे त्या संघाला नक्कीच खेळावं लागणार आहे सुमित 11 या टीम सोबत. येईल तिसऱ्या पंचाचा निर्णय नक्कीच येईल. काय निर्णय येतोय या ठिकाणी. यस वाईट बॉल. म्हणजेच इनफिल्ड पंचाचा निर्णय अगदी योग्य होता. म्हणजे तुमच्याकडे तो एक DRS जो होता हा DRS मात्र तुम्ही गमावलाय. वाघोबाग ग्रुप कसराली ब या टीमने मात्र तो DRS होता तो गमावलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा जोरकस फटका खेळला गेलाय. अराउंड द कार्पेट चेंडू स्क्वेअर लेग डीप मध्ये निघून जातोय.
एकदा वेगानं पूर्ण केले. 2 धावेचा प्रयत्न, 2 देखील धावा त्या ठिकाणी कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी, मात्र ही तिसरी धाव करताना रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. कृतेश पाटील या ठिकाणी परत त्या शेवटच्या या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त केले आहे. संघ थांबला गेला. श्रीराम कसराली ब संघ तब्बल 34 या धावसंख्येवर थांबला गेलाय आणि 35 धावेचं आव्हान दिलं गेलंय वाघोबा ग्रुप कसराली ब या संघाला. दोन्ही संघ कसरालीचे आहेत, त्यामुळे म्हटलं ना की कसरालीचं क्रिकेट तुम्हाला नक्कीच या ठिकाणी अनुभवण्यासाठी मिळणार आहे. कसरालीच्या क्रिकेटचं टॅलेंट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. कुठलाही संघ जिंकला तरी कसराली संघच जिंकेल, कसराली गावच जिंकेल, इतकंच मात्र मी निश्चितपणे सांगू शकेल. धावसंख्या आहे फळकावरती म्हणजेच 34-35 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया या पुढच्या इनिंगच्या दिशेनं. मात्र ज्यावेळेस इनिंगला होईल सुरुवात त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक, आमचे मार्गदर्शक तुकारामजी मांगेला सरांना. थँक्यू. वेलकम बॅक. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 इथे सुरू आहे. व नारंगी ग्रामीण भीमा धमाका इथे सुरू आहे. आणि नारंगीची एक कन्या आज मुंबई क्रिकेटमध्ये तिथेही धमाका तिचा चालू आहे. मानसी पाटील आज मोठी स्पर्धा आपण जी खेळत होती हिमाचल आपण जिला पाहिलं होतं मुंबई संघाकडनं खेळतात अंडर 23 ही स्पर्धा आणि एक प्लेअर ऑफ द मॅच देखील मानसीनं पटकावलं होतं आणि मुंबईचा संघ तिथे चॅम्पियन झाला आहे. आणि त्या चॅम्पियन टीममधली एक खेळाडू म्हणून आपल्या नारंगीची सुकन्या अर्थात मानसी पाटील नीला ते यश गवगवीत असं यश लाभलेलं आहे. आणि तीच सर्व आता दृश्य आता DBNच्या स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. वुमन्स अंडर 23 वन डे जी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये मुंबईच्या संघानं तिथे विजेतेपद पटकावले आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल महत्त्वाचा वाटा आपण मानसी पाटील या आपल्या नारंगीच्या कन्येचा तो होता. आणि तिला आता बरोबर स्क्रीनवरती आपण पाहतो वुमन्स 23 वन डे ट्रॉफी आणि त्या ट्रॉफी चॅम्पियन झालाय मुंबई संघ. आणि बरोबर त्या मुंबई संघामध्ये आता मानसी पाटील वुमेन्स अंडर 23 वन डे जी ट्रॉफी मचाला सुरू होती आणि त्यामध्ये मुंबई संघानं पटकावले ते विजेतेपद. आणि त्या विजेतेपदामध्ये खेळत असताना मानसी पाटीलची कामगिरी देखील तितकीच लक्षणीय राहिलेली आहेत. प्लेअर ऑफ द मॅच देखील राहिलं होतं त्या स्पर्धेमध्ये मानसी पाटील. आणि आज चॅम्पियन म्हणून मुंबई संघ आला आणि त्याच्या चॅम्पियन टीममधली चॅम्पियन खेळाडू मानसी पाटील ठरलेली आहे. अभिनंदन मानसी पाटील आणि अभिनंदन मुंबई संघ अंडर 23 वुमेन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल आपलं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं प्रेक्षकांच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आहे. जवळ मॅचच्या दिशेने जाऊया. पण आव्हान आहे 35 धावांचा पाठलाग करायचा आहे वाघोबा ग्रुप कसराली व्हीला आणि श्रीराम कसराली व्ही संघ आता ते रोखण्यासाठी रेडी आहे. पहिला चेंडू फुलर लँड डिलेवरती लॉंग ऑनला जोपर्यंत फील्ड करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावत सुटले 2 धावा
2 धावा चेंडूवरती पूर्ण. पद्मन पाटील एक अनुभवी फलंदाज, गेले कित्येक वर्ष या कसरले बी कडनं खेळताना ज्या खेळाडूला पाहिले ते पद्मन पाटील आहेत आणि त्यांच्या जोडीला एक यंगस्टर अर्थात सिद्धेश किनी आणि पहिले षटकात आले आहेत निकेश. अभि चेंडू खेळलाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक होता चकून चालला सीमारेषेजवळ, जोपर्यंत फील्ड करतील लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जाऊन फील्ड करेल. चांगलं फील्ड केलंय. 2 धावा हे चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 4. असा दिवस जसा उल्लेख केला होता मानसी पाटील जिने घवघवीत यश संपादित केले, त्याचप्रमाणे आजचा दिवस आहे जो 26 मार्चचा दिवस अजून एक वेगळ्या अर्थानं आठवणीत राहण्यासारखा दिवस आहे. एका षटकानंतर आपण त्या दिशेने चर्चेला जाणार आहोत. तीन चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूचा खेळ पूर्ण होताना धावा आहे धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. निकेश पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर एंडला सिद्धेश. लोअर फुट चेंडू हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षण होत असताना 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 35 धावांचा पाठलाग करतोय वाघोवा ग्रुप कसरारीचा संघ. आणि ज्यावेळेला तुम्हाला पाठलाग करायचा, धावांचा पाठलाग करायचा, एकमेकांना सांगत राहायचं, एकमेकांच्या सोबतीनं ज्यावेळेला तुम्हाला खेळायचं आहे. मंजिल थोडीशी दूर है लेकिन क्या मंजिल क्या फासला जब बढ़ रहा हौसला. पद्मान यांच्या बॅटमधनं फटका जरूर आलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली झेल सुटलाय, झेल सुटलाय. साधा सोपा असा झेल सुटलाय. नाराजी निराशा चेहऱ्यावरती दिसते. निकेश यांचा चेंडू. पद्मन पाटील जे अनुभवी फलंदाज आहे, एक आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती त्यांची देखील आहेत. फटका खेळला होता जोरकस. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते तम आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू आला जरूर पण तो विसावला नाही, थांबला, खाली गेले. मी बॉडी बॅलन्सचा उल्लेख अगोदर केला होता. आम्ही ज्यावेळेला झेल टिपण्याचा तुम्ही प्रयत्न करताना त्यावेळेला तुमचा शरीराचा भार जसा खाली जाईल गुडघे वाकतील, मग हात पुढे येतील. तेच काहीसं घडलं होतं. गुडघे वाकले, एल्बो थोडासा बेंड झाला. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडूवरती पहिला तुम्हाला संधी दिली होती, अब मौका नाहीये. चेंडू बरोबर बॉन्ड लाईनच्या त्या रोप वरती आदळलाय. षटकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलगती 14. 35 धावांचा पाठलाग आहे. आणि जसा मी उल्लेख केलेला आहे, आजचा दिवस 26 मार्चचा दिवस जसा मानसी पाटीलचा उल्लेख केला, एक चॅम्पियन झालाय मुंबई संघ. त्याच्यामध्ये अंडर-23च्या खेळामध्ये त्यांना पाहिले. त्यानंतर आता स्क्रीनवरती पाहू शकता बरोबर नारंगी क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रमुख कोच म्हणून विजय खोत सर आहेत. आणि आज विजय खोत सरांचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि आता थोड्याच वेळात त्यांचा तो केक कटिंग, आता वाढदिवस सेलिब्रेशन देखील करणार आहेत. कारण यावर्षी जरी ते कोचिंग करतात आहेत तर मागच्या कित्येक वर्षामध्ये नारंगी क्रिकेट असेल, खेळाडू असतील, यांना प्रशिक्षण देण्याचं काम विजय खोत सरांनी केलेले आहेत. आणि आता थोड्याच वेळात त्यांचा वाढदिवस या सर्व छोटे जे आपले आहेत खेळाडू त्यांच्या समेत आपण ते बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ. आता पद्मनला पाहिलंय. सिद्धेश पण रंगात आलाय. सिद्धेश एसके सिद्धेश किनीच्या बॅटमधनं षटकार. थँक्यू. बघा पहिला पद्मन पाटील यांचा फटका पाहिला, त्यानंतर पायावरचा चेंडू होता, पिक केलं, फ्लिक केलं, चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार. आणि जसा उल्लेख केला पद्मन पाटील यांचा जुना जाणता खेळाडू आहेत. आणि जी माहिती आपल्यापर्यंत येतोय आता जुना जाणता आहे आणि जाणता राजा ट्रॉफीमध्ये बायसिकल मॅन आहे. मॅन ऑफ द सिरीज ज्यानं पटकावली होती ते पद्मन पाटील ऑन सेकंडला. धावा धापलकावरती 20. 20 आता चाललाय सिद्धेश. एका बाजूला एक्सप्रेस, एका बाजूला युथ, एका बाजूला जोश, एका बाजूला होश. आणि चेंडू
मधोश करतोय चौकार. आग्र्यांची सांगा आग्र्यांची सर कुणाला ती येईल आग्र्यांची सांगा आग्र्यांची सर कुणाला ती येईल अरे आमच्याशी भिडायची ताकद आणि बरोबर हा चौकार आलाय. चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 24-24. पद्मन पाटील यांचा उल्लेख केला आपण मॅन ऑफ द सिरीज होते आणि त्यांचेच सुपुत्र आता बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. हर्ष इकडे आहेत. तेही पाहतात वडिलांचं मॅच देखील पाहतात. हर्ष आहेत. क्रिकेटची ओढ पाहिजे आवड पाहिजे आणि एक आहे की आपण हे काम करतो त्याचा इंटरेस्ट पाहिजे. अर्थात त्याच्यामध्ये तुम्ही जर गुंतवून राहिला तर चांगली कामगिरी होणार. 24 धावफलकावरती आहेत. आता साईड चेंज केली. राईट आर्म राऊंड द विकेट आले. अँगल क्रिएट केला. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. समीकरण बघणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आता समीकरण आहे 15 चेंडू आणि धावा करायच्या ते 11. 15 मध्ये करायच्या ते 11. पद्मन पाटील एका बाजूला दुसऱ्या बाजूला सिद्धेश किणी बॅटिंग करतोय. 11 वरती खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळताय. सेन्सेबल खेळले. युवा आहे जोश आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंच सांगतात पाहूया कारण क्लोज आहे. बरोबर हातामध्ये चेंडू आला. फक्त हाताने बेल्स डिस्ट्रॉय झाले आहेत की त्याच्या अगोदर डिस्ट्रॉय झाले आहेत हे पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. आता थोड्याच वेळात आपण या 4 षटकांच्या समाप्तीनंतर विजय खोत सर यांचा हा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. 26 मार्चचा दिवस आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. लॉंग ऑफवरनं थ्रो आला. थ्रो कलेक्ट देखील झाला. ज्यावेळेला लागला तेव्हा फलंदाज क्रीजमध्ये आहेत नाहीत बघा. हे सर्व चित्र बघा. अशी चित्र पण इंटरनॅशनलला पाहतो. एकदम क्लोजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न. थोडंसं मागे जा. त्यानंतर ज्यावेळेला चेंडू लागलाय स्टंपला हातामध्ये चेंडू तर आहे. हातामध्ये चेंडू आहे आणि बरोबर तोच हात बरोबर त्या स्टंपला लागलाय. त्यावेळेला पद्मन पाटील यांची बॅट ड्रॅग झाले. पट्टीचे आत बाहेर आत आहे. निर्णय येणार आहे तिसऱ्या पंचाचा. आत बाहेर आहे. निर्णय येणार आहे. इट्स नॉट आउटचा इशारा येतोय. सर्व गोष्टी आहेत. खेळण्याचा प्रयत्न होता बरोबर विदिन द लाईन अर्थात स्टंपवरनं हा चेंडू निघून जातोय. धावफलकावरती येत्या 26. शेवटचा चेंडू या षटकातील 13 वरती पद्मन पाटील 13 वरती सिद्धेश किणी. बॅटच्या आतल्याकडे लागला चेंडू. पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण फील्ड केलंय. आपल्या टीमसाठी महत्वाच्या धावा रोखल्यात आपण. टीमसाठी आपल्या धावा रोखल्या. चांगलं फिल्डिंग बिहाइंड द विकेट बरोबर. यष्ट्यांच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 27. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये करायच्या त्या 8 धावा. आहे हुमा आमच्या एकीची ताकद हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. सामना रंगणार आहे आणि त्यानंतर आता वाढदिवसाचा केक कटिंग देखील होणार आहे. दोन्ही गोष्टी आहेत. विजय खोत सरांना विनंती आपण बरोबर जे कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन आहे त्या पॅव्हेलियनचे द्या. हे छोटे बच्चे कमी रेडी आहेत. आपल्या सरांचा आपल्या कोचचा बर्थडे सेलिब्रेशन आणि त्यानंतर त्यांना सांगणार आहेत की बर्थडे तर केक कटिंग करणार आहे लेकिन पार्टी तो बनती है. विजय खोत सर येथील. गोलंदाजीसाठी गौतम मोहिती. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने खेळतोय. माहिती आहे सिद्धेशला आणि दुसऱ्या बाजूला अनुभव म्हणून पद्मन पाटील आहे. तेही त्याला सांगतात की आपण स्टार्ट चांगला केलाय. सुरुवात चांगली केली आहे. आपल्याला एंडही चांगला करायचा आहे. दुसऱ्या बाजूला गौतम. अजून मॅच नाही संपलाय. 2 विकेट 2 मोठे विकेट. मॅच मध्ये कमबॅक करेल श्रीराम कसरेचा संघ. मॅच मध्ये येण्यासाठी जो ऑप्शन तुमच्या जवळ आहे ना पर्याय तो विकेटचा आहे. सफलता का जो रास्ता है ना वो विकेट के तरी से जाता है. विकेटच्या साह्याने तो रस्ता जातो.
विकेटच्या साह्याने पण पद्मन पाटील पी पी हो चेंडूला पाठवले लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. थँक्यू पद्मन पाटील पी पी परफेक्ट प्लेयर परफेक्ट बॅटिंग चालले. एका धावेने दूर आहे. फ्लॅट बॅटर फटका आणि या एका धावेनं हा सामना जिंकलाय टीम वाघोबा ग्रुप कसराली बी संघ. अभिनंदन. खेळाडूंचा हा आहे हुमा आमच्या एकीची ताकद हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हरी सामना रंगणार हाय